उन्हाळा सुरू होत आहे आणि त्याच्यासाठी मी आज तुम्हाला विड्याच्या पानाचं सरबत दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी मी स्वच्छ धुवून 12 पानं घेतलेली आहेत. तुम्हाला बाजारामध्ये जे भेटतील तसे तुम्ही घ्या. अर्धा वाटी सोप घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक 8 ते 10 विलायची घेतलेली आहे. अर्धा कप सोप घेतली आहे, त्याच्यासाठी आपण 1 कप पाणी घ्यायचं आणि हे भिजत ठेवायचे. जवळपास हे 3 तास भिजवायचे की हे छान मस्त विलायची फुलून यायला पाहिजे. मी हे भिजवलेलं आहे, मी हे तुम्हाला भिजवलेलं दाखवतेय की हे बघा, हे अशी ही विलायची छान मस्त फुगून आली आहे. सोपही अशी छान हे झालेली आहे. आणि त्याच्यासाठी गुलकंद घ्यायचा आहे. हे सुद्धा अर्धी वाटी गुलकंद वापरायचं आहे आपल्याला ह्या रेसिपीसाठी. सध्या आता हे पानं आपण छानपैकी मस्त बारीक करून घेऊया. अशी छान बारीक पानं आपण कट करून घेतलेली आहेत. आता ही मी मिक्सरच्या पॉटमध्ये टाकते. आता ह्याच्यामध्ये आपण गुलकंद टाकून घेऊयात. ह्याच्यामध्ये मी एवढं एक 5-6 चमचे गुलकंद घेतलेला आहे आणि हे गुलकंदही मी ह्याच्यामध्ये टाकते. गुलकंद हे पण थंड असतं. त्याच्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्यांचं हे गुलकंद आहे. हे आपण घरीही बनवू शकतो, पण मी हे विकतच आणलेलं आहे. तुम्ही जर का घरी बनवत असताल तर घरातलं तुम्ही हे वापरू शकता. आता ह्याला आपण मिक्सरला लावून घेऊयात. ही पेस्ट झाली आहे पानाची आणि गुलकंदाची, छान मस्त सॉफ्ट अशी. अजिबात ह्याच्यामध्ये कुठेही आपल्याला काही कण दिसत नाहीये. आता आपण ही काढून घेऊयात एका भांड्यामध्ये. आता हे जे सोप आणि विलायची आहे तेही आपण मिक्सर मधून काढून घेऊयात. आणि हे सालीसहित विलायची वापरायची आहे आपल्याला. तर ह्याच्यामध्ये मी पाणी जास्त टाकलेलं होतं, त्याच्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये दुसरं पाणी टाकायची काही गरज नाहीये. हे आपण मिक्सर मध्ये लावून घेऊयात. आता हे छानपैकी बघा, हे सोपचं आणि विलायचीची छान पेस्ट झालेली आहे. सोप थोडीशी पेस्ट होताना जरासा वेळ लागतो बारीक होण्यासाठी. ते झालेली आहे आता. आणि आता हे पण आपण हे नुसतं जरी हे पानाचं आणि गुलकंदाचं तुम्ही पाहिलं ना, एवढा सुंदर वास येतो, त्याचा सुगंध एवढा मस्त येतो की ते असंच खावंसं वाटतं. ठीक आहे, आता मी ह्याच्यामध्ये हे सगळं मिक्स करते. ह्याच्यामध्ये थोडंसं हे मी सोपचं पाणी जरा जास्त झालं होतं भिजवलेलं, ह्याच्यात मिक्सर मधून बाहेर येईल म्हणून मी हे काढून घेतलं होतं. आता ते आपण ह्याच्यामध्ये पॉटमध्ये टाकूया आणि वरतून अजून मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे. एक अर्धा वाटी पाणी असेल हे आपण ह्याच्यामध्ये सगळं असं हलवून घेऊयात, जेणेकरून मिक्सरला लागलेलं सगळं ह्याच्यामध्ये येऊन जाईल. हे बघा, हे सगळं असं टाकून दिले, पूर्ण मिक्सर मधलं सगळं निघून गेलं. आता आपण ह्याला गॅसवर ठेवूयात आणि हे छानपैकी मिक्स करूयात. ह्याला थोडा वेळ छान एक उकळी येऊ देऊयात. ह्याला छान एकदम मिक्स करून घेऊयात आणि ह्याला एक उकळी येऊ देऊयात. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला जर का वाटलं की फूड कलर टाकायचा आहे, खायचा रंग, तर तुम्ही ग्रीन कलर टाकू शकता, पण मी नाही इथे वापरणार आहे. जो ह्याला कलर आलेला आहे तोच खूप छान वाटतोय. हे बघा, ह्याचा ओरिजिनल कलर मस्त दिसतोय. हे पाहू शकता तुम्ही. त्यामुळे मी काय ह्याच्यामध्ये कलर वापरत नाहीये. ह्याला एक छान उकळी काढूयात आपण. उकळी येऊस्तो, फक्त एक उकळी येऊस्तोपर्यंत करूया. एक 5 मिनिटांमध्ये एक उकळी येऊन जाईल. गॅस मीडियम ठेवा, असंच उघडच ठेवायचंय, त्याच्यावर काही झाकायचं नाहीये. हे बघा, ह्याला तुम्हाला दिसत असेल, ह्याला छान उकळे आलेले आहेत. आणि आता ह्याच्यामध्ये 1 वाटी आपण साखर टाकूयात. तुमच्याकडे जर का खडी साखर असेल तर तुम्ही खडी साखरही टाकू शकता. मी आपली साधी साखर टाकलेली आहे. आणि
ह्याला छान मिक्स करूयात. ह्याच्या सोबत ह्याच्यामध्ये अगदी अर्धी वाटी पाणी टाकूयात, जेणेकरून हे थोडस साखरेचं पाक. आणि ह्याला हलवूयात. ह्याला एक 5 मिनिटासाठी हे करायचं आपल्याला. फक्त साखर विरघळेपर्यंतच मिक्स करून घ्यायचंय आपल्याला. त्याचा एकतारी पाक वगैरे असं नाही करायचंय, फक्त एक असं चिपचिप होऊ द्यायचंय. हे सरबत उन्हाळ्यामध्ये एवढं छान लागतं की उन्हातून बाहेरून आलात तुम्ही घरी आणि हे सरबत पिलं की एवढं मस्त छान थंडगार वाटतं. आणि तुम्हाला जर काही रेसिपीज आवडल्या तर मी अजूनही तुमच्यासाठी छान छान रेसिपीज घेऊन येईल. आता हे पहा तुम्ही, त्याला तार आलेली नाहीये, नुसतं हे असं चिपचिप झालेलं आहे. साखर विरघळली आहे फक्त. आता ह्या स्टेजवर आपण ह्याला बंद करून टाकूयात आणि याला आपण ह्या स्टेनरने चाळून घेऊया. बघू शकता आपण हे सगळं स्टेनर मध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि छान गाळून घेतलंय. हे बघा, हे एवढं त्याच्यामधून पल्प निघालेला आहे. हा पल्प वेस्ट नाही जाणार, ह्याचा पण आपण मुखवास म्हणून वापर करू शकतो. हे छान उन्हामध्ये वाळवायचं, 1-2-3 तास वाळलं. हे ह्याचे एक तर छोटे छोटे लाडू बनवल्यासारखे बनवायचे आणि तेही आपण हे करू शकतो, किंवा मग हे नुसतंच असं वाळवून सोप सारखं खाऊ शकतो. आता ह्याला थोडस, हे बघा, हे एवढं तयार झालेलं आहे. हे आता ह्याला थोडस थंड होऊ द्यायचं. आता हे कसं सर्व करायचं ते मी तुम्हाला दाखवते. हे पाण्यामध्ये मिक्स करूनही घेऊ शकतो आपण. हे बघा, हे छान झालेलं आहे हे. आणि मी आता हे सर्व करण्यासाठी दूध घेतलेलं आहे. हे अर्धा लिटर दूध आहे, थंड दूध आहे. आता ह्याच्यामध्ये हे फक्त 1 चमचा टाकायचा आहे. मिक्स करून घेऊयात. अजून 1 चमचा टाकूया. हे 2 चमचे हे टाकलंय मी. आणि मी हे आधीच सब्जा बी भिजवून ठेवलं होतं. 2 चमचे सब्जा बी भिजवलं होतं. आणि जेव्हा आपण सोप भिजवलेली होती, विलायची आणि सोप, त्याच वेळेस हे भिजवलंय. हे सुद्धा 1-2 तास छान भिजलेले आहे. आणि हे सुद्धा उन्हाळ्यामध्ये खूप छान थंड असतं, स्किनसाठी छान असतं, केसांसाठी छान असतं सब्जा बी. आपण हे ह्याच्यामध्ये 3 चमचे सब्जा बी टाकूयात आणि छान मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला जर का हे अजून जास्त हवं असेल तर तुम्ही हे अजून टाकू शकता तुमच्या गोडीच्या ह्याच्यानुसार. एकदा आपण टेस्ट करूया चव कशी झालेली आहे. मला ह्याच्यामध्ये हे थोडंसं कमी गोड वाटतंय, त्याच्यामुळे मी अजून 1 चमचा थोडंसं हे मिक्स करते. आपल्या साखरेच्या ह्याच्यावर असतं ते. आणि ह्याला जर का तुम्ही कलर टाकला असता तर छान मस्त ग्रीन कलर आला असता याला. आता हे
त्याच्यामध्ये जर का तुमच्याजवळ गुलाबाच्या पाकळ्या असतील तर तुम्ही गुलाबाच्या पाकळ्याही टाकू शकता. अर्धा लिटरमध्ये छान 4 ग्लास या साईजचे 4 ग्लास तयार होतील. आणि ह्याच्यामध्ये बर्फ टाकूत आपण. आणि तुम्हाला वाटलंच तर छान कलरफुल दिसण्यासाठी वरतून, माझ्याकडे गुलाबाच्या पाकळ्या नाही आहेत, गुलकंद आहे, तर मी हा गुलकंदही टाकते ह्याच्यामध्ये. हे बघा, आहे पानाचं शरबत मस्त तयार. कसं वाटलं मला नक्की कॉमेंट्समध्ये कळवा. थँक्यू.